वळूयात आपण रेसिपीकडे. सो सुरुवात करूया. आधी मी ह्याच्यामध्ये टाकत आहे थोडंसं तेल. आणि तेलासोबतच बटर. भरपूर बटर टाकणार आहोत आपण. बटर मेल्ट होताच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं. दोन छोटे चमचे जिरा ऍड केलेला आहे. जिरं तडतडल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कांदा. भुर्जी आहे, भुर्जीमध्ये भरपूर कांदा लागतो आपल्याला. तो ह्याच्यात मी घेतले आहेत 2 मीडियम साईजचे कांदे. कांदा मस्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. सो आपण कांद्याला जो आहे इथे 3 ते 4 मिनिटं परतणार आहोत लो टू मीडियम फ्लेमवर. ते 3 मिनिटं कांदा परतून घेतल्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे हिरव्या मिरचीची पेस्ट. सो इथे मी घेतली होती कोथिंबीर, हिरवी मिरची, 7 ते 8 लसूण पाकळा, अर्धा इंच अद्रक आणि थोडासा पुदिना. पेस्ट सोबतच आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात टोमॅटो. सो इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कापून घेतला आहे. चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. टोमॅटो टाकला आहे तर टोमॅटो सोबतच आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. अगदी 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो जे आहे ते शिजत नाही, असे चांगले स्मॅशी होत नाही, तोपर्यंत फक्त आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटोजने इथे जे आहे तेल सोडलं तर आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करूयात बेसिक असे मसाले. तर मसाल्यांमध्ये मी इथे आधी टाकलेला आहे 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद. परतून घेऊया ह्याला पण. आपले मसाले जे आहेत ते शिजलेले आहेत चांगले. मसाल्यांनी तेल सोडलं. तिथे मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे थोडीशी पालक, बारीक चिरून घेतलेली पालक. आणि पालक टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत त्यातला मेन इन्ग्रेडियंट जो आहे पनीर. सो हे माझं होममेड पनीर आहे, त्यामुळे तुम्हाला
थोडंसं वेगळं दिसू शकतं. जर तुम्ही बाहेरून आणणार असाल तर तुम्ही पनीर ग्रेट करून किंवा हाताने कुचकरून ह्याच्यामध्ये टाकू शकता. पनीर सोबतच आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जे आहे पाणी टाकणार आहोत. सो भुर्जीची कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी असेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आधी 2 मिनटं मी हे असंच परतून घेते, म्हणजे मसाल्यांची जी चव आहे ती पनीरमध्ये उतरली पाहिजे. भुर्जी जी आहे मी 2 मिनटं परतून घेतली आहे आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे थोडंसं पाणी. आणि आता आपण हे 5 मिनटं शिजवून घेऊयात आणि रेडी आहे आपली पनीर भुर्जी. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये क्रीमही ॲड करू शकता, फ्रेश क्रीम ॲड करू शकता, जेणेकरून ही अजूनच चवीला अप्रतिम होईल. मस्त क्रीमी अशी पनीर भुर्जी.